पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्यानं ऊस गळीत हंगाम सुरू केलाय। या कारखान्याची FRP नुसार 3,642 रुपये ऊस दर होत असताना कारखान्यानं 3,525 रुपये दर जाहीर करून कायदा मोडलाय, असा आरोप जयशिवराय किसान आणि शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं केलाय। वर्षभरात साखरेला आणि इतर उपपदार्थांना चांगला भाव मिळालाय, त्यामुळे शेतकरी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे FRP अधिक 200 रुपये कारखान्याला देणं सहज शक्य आहे। शेतकरी संघटनेच्या मागणीवरून चालू हंगामातील दर जाहीर करावा, तसंच मागील हंगामातील RSF नुसार मिळालेला नफा ऊस उत्पादकांना देऊनच साखर कारखाना सुरू ठेवावा, यासह अन्य मागण्यांचं निवेदन त्यांनी दालमिया कारखाना प्रशासनाला दिलं। येत्या काही दिवसात ऊस दरासंदर्भात तोडगा न निघाल्यास ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय। आज दालमिया कारखाना येथे शरद जोशी शेतकरी संघटना व जय शिवराय शेतकरी संघटना मिळून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। तरी चालू हंगामाची जी FRP बसेल त्याप्रमाणे आणि गेल्या वर्षीचे जे शिल्लक पैसे राहिलेले आहेत ते सुद्धा याने RFC प्रमाणे द्यायला पाहिजे, यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की RFC प्रमाणे गेल्या वर्षीचे काय राहिलेले पैसे आणि ह्या वर्षीची जेवढी FRP बसेल त्याप्रमाणे आम्ही सर्व FRP आधी पूर्ण करू, असं म्हणल्यानंतरच आम्ही बाकीचं आंदोलन थोडं थांबविलेलं आहे। आणि हे जर काय नाही दिलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे, पूर्ण ऊस वाहतूक थांबविणार आहे। शासन नियमानुसार चालू वर्षीच्या गळीत हंगामात FRP प्रमाणे जो दर होईल तो देण्यास आम्ही बांधील आहोत। तसंच मागील वर्षीच्या RSF नुसार नफा ऊस उत्पादकांना देऊ, असं आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी यांनी दिले। दालमिया साखर कारखाना गेल्या वर्षीचा जर ऊसाची रिकव्हरी आणि याच्याप्रमाणे जो FRP बसते, शासन जे आम्हाला FRP कळवलं त्याप्रमाणे आम्ही द्यायला तयार आहोत। आणि गेल्या वर्षीचा जो आहे तो RSF प्रमाणे जो काय हिशोब आहे त्याप्रमाणे देण्यास तयार। यावेळी जयशिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, गब्बर पाटील, नाना इंगळे, युवराज अडनाईक, हिंदूराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।